BA द्वितीय वर्ष हिस्ट्री ऑफ इंडिया पेपर क्रमांक 7वा सेमिस्टर 4. मागच्या लेक्चरमध्ये आपण शुंगा आणि कण्वांचा इतिहास बघितला. ह्या लेक्चरमध्ये सातवाहन साम्राज्याविषयी माहिती बोलू. बौद्ध काळापासून भारतीय राजकारणाचा केंद्रबिंदू मगध परिसरात गंगा खोऱ्यात स्थिरावला होता. दिल्ली, उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेश हाच भाग अगदी रामायण महाभारत काळापासून सर्व राजकीय घडामोडींचा रंगमंच राहिला होता. इसवी सन पूर्व 2ऱ्या शतकापासून सह्याद्रीच्या डोंगर दऱ्या आणि दख्खन पठारावरही राजकीय घडामोडी होऊ लागल्या होत्या. इथे प्रबळ सत्ता संघटित झाली होती. अशा प्रबळ सत्तांपैकी एक उल्लेखनीय राज्यसत्ता म्हणजे सातवाहन साम्राज्य. कण्व आणि शुंगांनंतर सातवाहन ही राज्यसत्ता उदयास आली होती. या काळातील मिळालेल्या अभिलेखांची संख्या फार कमी आहे. पूर्व दक्षिणमध्ये 7 आणि पश्चिम दक्षिणेत 19 अभिलेख मिळालेले आहेत. पश्चिम दक्षिण मध्य प्रदेश आणि पूर्व दक्षिणेतून नाणी मोठ्या संख्येने प्राप्त झाली आहेत. थॉमस रेबसन, भगवानलाल इंद्राजी या विद्वानांनी प्राथमिक साधनांचा अभ्यास केला आहे. यामध्ये सातवाहनांचा वंश काही पुराणांच्या अनुसार सातवाहन कालखंडातील 19 राज्ये होऊन गेले. त्यांनी 300 वर्ष राज्य केले असे सांगितले, तर काही पुराणांच्या मते या सातवाहन वंशांच्या 30 राजांनी राज्य करून 400 वर्ष राज्य केले. तर मत्स्य पुराणानुसार ह्या वंशातील राजांनी 460 वर्ष राज्य केले. तर ब्रह्मांडा पुराणानुसार 456 वर्ष व वायू पुराणानुसार 411 वर्ष आणि विष्णू पुराणानुसार 300 वर्ष ह्या वंशातील राजांनी राज्य केले. असे वेगवेगळे भेद आपणास दिसतात. यामध्ये स्मिथ आणि भांडारकर या इतिहासकारांच्या मते सातवाहन वंशी हे आंध्र प्रदेशातील मूळ होते. तर गोपालाचारी यांच्या मते अभिलेख, मुद्रा, साहित्य ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास केला असता सगळे संकेत व पुरावे हे पश्चिम भारत म्हणजेच प्रतिष्ठान हे मानले जाते. सातकर्णीने आंध्र प्रदेशावर विजय मिळवून तेथेही राज्य स्थापन केले होते, परंतु त्यांचे मूळ निवासस्थान हे प्रतिष्ठान म्हणजेच आजचे पैठण हे होते. शुंगा आणि कण्वांप्रमाणे सातवाहन राजे हे ब्राह्मण होते. याचा पुरावा वशिष्ठ पुत्र पुरुमाई केन यांच्या नाशिक गुफा अभिलेखातून मिळतात. त्यामध्ये सातकर्णीला एक अद्वितीय ब्राह्मण म्हटले गेले आहे. त्यावरून सातवाहन राजे हे ब्राह्मण कुळातले होते हे आपणास दिसते. त्यामध्ये सातवाहनांचे राज्य हे मराठवाडा, विदर्भ आणि नाशिक, जुन्नरचा पश्चिम महाराष्ट्राचा भाग यामध्ये पसरलेले होते. कालांतराने त्यांची सत्ता आंध्र प्रदेशातही विस्तारली गेली. सातवाहन नृपती आंध्रभृत्या म्हणून हे संबोधले जाऊ लागले. त्यांच्या इतिहासाचे असंख्य साधने याच मराठवाड्यात, नाशिक, जुन्नर भागातही आज विखुरलेली पडलेली आहेत. सातवाहनांच्या इतिहासाची अनेक पुरातत्वीय साधने उत्खननातून आणि भूस्तर सर्वेक्षणातून उपलब्ध झाली आहेत. पैठणचे बाळासाहेब पाटील यांनी अशा दुर्मिळ साधनांचे संकलन केले असून आज ते पैठणच्या ज्ञानेश्वर उद्यानातील ऐतिहासिक वस्तू संग्रहालयात आपल्याला बघायला मिळते. सातवाहनकालीन आणखीन एक प्रसिद्ध शहर म्हणजे आजचे तेर-डोकी. संत गोरोबाचे तेर म्हणूनही ते ख्यातकीर्त आहे. या तेरच्या परिसरात सापडणारी सातवाहनकालीन साधने रामलिंगच्या रामतोरे यांनी संग्रहित केली आहे आणि तेरचे ऐतिहासिक वस्तू संग्रहालय आज उभे राहिले. भोगवर्धन म्हणजे आजचे औरंगाबाद जिल्ह्यातील भोकरदन हे सातवाहन काळातील 3रे महत्त्वपूर्ण शहर होते. पण तेथील उत्खनन अवशेष हे लक्षणीय आहेत. मराठवाडा विद्यापीठाच्या इतिहास विभागातील वस्तू संग्रहालयात हे उत्खनन अवशेष आज आपल्याला बघायला मिळतात. पैठण, तेर आणि भोकरदन या ठिकाणी उत्खनने झाली. त्यातून सातवाहनकालीन नाणी, मृण्मय मूर्ती, मातीची भांडी, हस्तदंती वस्तू, दागदागिने अशा असंख्य वस्तू आणि स्थापत्य अवशेषही उपलब्ध झाले आहेत. भोकरदन उत्खननाचा प्रचंड मोठा अहवाल ग्रंथाच्या रूपात मराठवाडा विद्यापीठाने प्रकाशित केला आहे. सातवाहनांचे अनेक शिलालेख महाराष्ट्रात सापडले आहेत. नाशिकच्या लेण्यातील शिलालेख विशेष महत्त्वाचे ठरतात.
कृष्ण सातकर्णी, गौतमी सातकर्णी, वशिष्ठपुत्र पुलोमावी आणि यज्ञ सातकर्णी यांचे शिलालेख नाशिकच्या लेण्यात आहेत. नाणे घाटातील सातवाहन लेण्यातून सातवाहन द्रौपदींच्या प्रतिमाही कोरल्या गेल्या आहेत. नाणे घाटातील नैनिका व नागनिका हिचा शिलालेख म्हणजे सातवाहन इतिहासाचा सर्वात मोठा विश्वसनीय पुरावा ठरतो. कार्ले लेण्यातील आणि कान्हेरी लेण्यातीलही सातवाहनकालीन शिलालेख आहेत. सांचीच्या स्तूपाभोवतीच्या दक्षिण तोरणद्वारावरही सातकर्णींचा शिलालेख आहे. बौद्ध धर्माला असलेला लोकाश्रय या शिलालेखातून स्पष्ट होतो. ज्या अनेक व्यापाऱ्यांनी दाने दिली त्यांची नावे या शिलालेखात सापडतात. आणि विशेष लक्षणीय म्हणजे मराठवाड्यातील पैठणचे, भोगवर्धनचे, नंदगिरीचे हे व्यापारी ठिकाणे आहेत. अजिंठ्यात आणि पितळखुराच्या लेण्यातही सातवाहनकालीन शिलालेख आहेत. आतापर्यंत जवळपास 50 सातवाहन शिलालेख सापडले आहेत. त्या आधारे सातवाहनांचा इतिहास हा रेखाटला जातो. ग्रंथिक संदर्भ यामध्ये पुराणांमधून सातवाहनांची वंशावळ आढळते. पुराणांपैकी वायुपुराण, विष्णुपुराण आणि ब्रह्मपुराणातून आलेल्या वंशावळीच्या आधारे सातवाहन राज्य घराण्यातील 30 राजांची नावे नोंदवली जातात. जवळपास 450 वर्षे हे राजघराणे सत्तेवर होते. 400 वर्ष स्थिर सत्ता होती. म्हणूनच तत्कालीन महाराष्ट्राने शिल्पस्थापत्याच्या क्षेत्रात आणि व्यापार उद्यमाच्या क्षेत्रात आपला ठसा उमटवलेला दिसतो. गुणाढ्याच्या व हाल सातवाहनांच्या गाथासप्तशतीतून सातवाहन राज्यसत्तेविषयी बरीच माहिती मिळते. तत्कालीन पैठण परिसरातील लोकजीवनाचे सुंदर चित्रण गाथासप्तशतीतून आढळते. सातवाहनांचे राज्य उदयाला आल्यानंतर, इथला व्यापार उदीम वाढल्यानंतर, मोठमोठी व्यापारी शहरे विकसित झाल्यानंतर ग्रीस आणि रोममधून काही प्रवासी महाराष्ट्रातल्या या सातवाहनांच्या राज्यात येऊन गेल्याचे दिसते. काही भारतात येऊन गेले व त्यांनी सातवाहनांची ख्याती ऐकली व ती प्रवास वर्णनात नोंदवली आहे. हे प्रवासी आजपासून 2000 वर्षापूर्वी येऊन गेलेले प्रवासी होते. इसवी सन पूर्व पहिल्या शतकात भारतात आणि विशेषतः दख्खन पठारावर महाराष्ट्र मराठवाड्यात येऊन गेलेला प्रवासी म्हणजे पेरिप्लस ऑफ द युरोथिशियन सी या ग्रंथाचा अनामिक लेखक होता. त्याने या प्रवास वर्णनात सातवाहनांच्या राज्यातील प्रमुख बाजारपेठांमध्ये मराठवाड्यातील तगर, प्रतिष्ठान, भोगवर्धन या प्राचीन नगरांचा उल्लेख केलेला आढळतो. प्राचीन नगर म्हणजे आजच्या उस्मानाबाद जिल्ह्यातील तेरखोटी होय, तर प्रतिष्ठान आणि भोगवर्धन म्हणजे औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण आणि भोकरदन ही तालुक्यांची नावे होती. सातवाहन काळातील म्हणजे आजपासून 2000 वर्षापूर्वीची प्रसिद्ध अशी 3-4 शहरे आजच्या मराठवाड्यात वसलेली होती हे यावरून लक्षात घेण्यासारखे आहे. इसवी सन सनाच्या दुसऱ्या शतकात भारतात येऊन गेलेला टॉलेमी हा भूगोलतज्ज्ञ प्रवासी यांनी देखील सातवाहनकालीन शहरांची नोंद याच्यात नोंद त्यांनी केलेली आढळते. त्याच्याही प्रवास वर्णनात प्रतिष्ठान, भोगवर्धन, जुन्नर अशा काही शहरांची, सुरवारक, कालियान, भृगू, कच्छ अशा बंदरांची नावे आढळतात. या शहरातून आणि बंदरातून होणारा व्यापारही याच्यात त्यांनी नोंद केलेली आढळते. युरोपियन प्रवास वर्णनातील उल्लेखाशिवाय सोमदेवाच्या कथा सरित्त सागरात, क्षेमेंद्राच्या कथा मंजिरीत, सोलाढ्याच्या उदयसुंदरी कथेमध्ये, गुणाढ्याच्या बृहत कथेत देखील सातवाहनांच्या विषयीचे अनेक संदर्भ आढळतात. हे सारे ग्रंथ मुळात वाङ्मयीन अप्रतिम अभिव्यक्ती आहेत. त्यातूनही सातवाहनकालीन इतिहास मिळतो. त्या मर्यादेत हे सारे ग्रंथ सातवाहन इतिहासाचे साधने ठरतात. तात्पर्य सातवाहनकालीन पुरातत्व अवशेष आणि पुराभिलेख साधनांवरून सातवाहनांचा सविस्तर इतिहास रेखाटला जातो. प्राचीन भारतातील 400-500 वर्षाच्या काळातील राजकीय स्थित्यंतर त्यानिमित्ताने अभ्यासले जाते. प्राचीन भारतातील राजकीय स्थित्यंतराच्या प्रक्रियेत अनेक लहान मोठी राज्ये अस्ताला गेली, साम्राज्य उदयाला आली आणि ऱ्हासही पावली. पुन्हा राजकीय अनाकुंदी माजली, नव्या सत्ता उदयाला आल्या. महाराष्ट्रात बौद्ध काळात गोदावरीच्या काठी अशमक आणि मुलक ही राज्ये अस्तित्वात होती. त्याचे स्वरूप जनपदांचे होते. ही जनपदे 200-300 वर्ष तर टिकली असणार. त्यानंतर इसवी सन पूर्व दुसऱ्या शतकात याच गोदाकाठी
मराठवाड्यात सातवाहनांच्या रूपात एक नवी सत्ता उदयाला आल्याचे दिसते. सातवाहन हे नाव या राजघराण्याचे कुलनाम होते. हे कुलनाम कदाचित सातवाहन या कुलपुरुषाच्या नावाने रूढ झाले असावे. त्या काळात सात नावाचा यक्ष आणि त्याविषयीच्या कथा गोदा तटाशी प्रचलित होत्या. कदाचित हा यक्ष या टोळीचा संरक्षक असावा आणि त्यावरून या टोळीच्या राजघराण्याचे नाव सातवाहन पडले असावे. सातवाहनांचे उल्लेख शालिवाहन या स्वरूपातही होत असत. मूळ शालिवाहनांचे सातवाहन हे अपभ्रंश रूप असावे. सातवाहन हे मूळचे गोदाकाठचे. त्यांची नाणी, उत्खनन अवशेष मोठ्या प्रमाणात मराठवाड्यात उपलब्ध झाले आहेत. डॉ. गोपालाचारी यांनी निसंज्ञपणे सातवाहन हे मुळात महाराष्ट्रातलेच असल्याचे प्रतिपादले आहे. कालांतराने ते आंध्रभूत म्हणून ओळखले जाऊ लागले, कारण आंध्र प्रदेशावर त्यांनी विजय मिळवून त्या ठिकाणी सत्ता स्थापन केल्यामुळे त्यांना आंध्र प्रदेशी वासी ही म्हटले जात होते. त्यानंतर पैठण परिसरात सातवाहनांच्या अनेक दंतकथा प्रचलित आहेत. जैन परंपरेने अशा अनेक दंतकथा जोपासल्या आहेत. त्यामध्ये प्रबंध चिंतामणी या ग्रंथात सातवाहनांच्या जन्मासंबंधीच्या आणि नागकन्येविषयीच्या दंतकथा आहेत. सातवाहन घराण्याचा संस्थापक राजा सातवाहन शालिवाहन हा पैठणच्या नागडोहातील शेषनागाचा आणि पैठणातील एका सुंदर कन्येचा मुलगा अशी ही एक दंतकथा प्रचलित होती. हा मुलगा पैठणातील कुंभारवाड्यात वाढला. तो सुंदर मूर्ती बनवत असे. पुढे त्याने राज्य स्थापली आणि न्यायी राजा म्हणून त्याची ख्याती मिळवली. पैठणवर उज्जैनीच्या विक्रमादित्याने स्वारी केली तेव्हा सातवाहन राजाने शेषनागाच्या कृपेने अमृतकुंभ आणून विहिरीत ओतला आणि त्या अमृतमय पाण्याने त्याने कुंभारवाड्यातील मृण्मय मूर्तींना सजीव केले आणि विक्रमादित्याशी त्या सैन्यानिशी तो लढला व यश संपादन केले. ही अमृतकुंभाची कल्पना हजारो वर्ष लोकस्मृतीने पैठण परिसरात जोपासली असून आजही अमृतकुंभ गोदावरीच्या पाण्याने भरण्याचा महोत्सव साजरा केला जातो. ही एक दंतकथा असून यामागे सातवाहनांचा इतिहास हा आपणास दिसून येतो. त्यानंतर सातवाहनांच्या सत्तेचा विस्तार सातत्याने होत राहिला. या सत्ता विस्तारात श्री सातकर्णींचे योगदान उल्लेखनीय होते. त्याची राणी नायनिका हिने नाणेकाठातील लेण्यांमध्ये शिलालेख करून श्री सातकर्णींच्या कर्तृत्वाची नोंद करवून ठेवली आहे. सातवाहन सत्ता आता गोदाकाठची सामान्य राज्यसत्ता न राहता दक्षिण आणि उत्तरेकडे विस्तारत होती व एक साम्राज्य सत्ता ती बनू लागली होती. श्री सातकर्णी राजा दक्षिणपथी बनला व या उपाधीबरोबरच अप्रतिहत चक्र ही उपाधी देखील सातवाहन राजाने धारण केली होती. मध्य आणि पश्चिम भारताचा बहुतांश भाग, उत्तर कोकण, विदर्भ, माळवा हा सारा प्रदेश आता सातवाहन राज्यात समाविष्ट झाला. याच काळात व्यापारी नगरे उदयाला आली. व्यापारी मार्ग सार्थवाह पंथाच्या रूपात विकसित झाले. या सार्थवाह पंथावर वर्षावास म्हणून लेण्या कोरल्या गेल्या. बौद्ध शिल्प स्थापन केलेला राजाश्रय मिळाला. कला आविष्काराच्या प्रेरणाअभावी बनल्या. श्री सातकर्णीने सातवाहन राजाला साम्राज्याचे स्वरूप दिले. या व्यापार वाढला, कला विकास घडवून आणला. त्याच्या कारकिर्दीनंतर मात्र सातवाहन राजाचा विकास खुंटला. स्थैर्य कायम राहिले. पुढील 15 ते 30 राजे अत्यंत सामान्य कुवतीचे निघाले. राजकीय स्थैर्याला सतत धोका निर्माण होत होता. ग्रीकांची आक्रमणे सुरू झाली होती. शकांचाही मोठा धोका वाढला होता. तरीही उत्तर भारताच्या तुलनेत सातवाहन साम्राज्यात स्थैर्य कायम होते. धन्यवाद.